जलगांव जिले से मानवता को झकझोर कर देने वाली तस्वीर सामने आई है। चोपड़ा तालुका के बोरमली गांव में एक महिला को समय पर एम्बुलेंस नहीं मिलने के कारण सड़क पर ही बच्चे को जन्म देना पड़ा। ये घटना न सिर्फ दर्दनाक है बल्कि राज्य की स्वास्थ्य व्यवस्था की असलियत भी उजागर करती है। इस घटना को लेकर स्थानीय प्रशासन और सरकार पर तीखी आलोचना हो रही है। सवाल उठाए जा रहे हैं कि जब राज्य और केंद्र सरकार के बड़े मंत्री इसी जिले से है तो फिर ऐसी शर्मनाक लापरवाही कैसे हुई। इस मुद्दों पर प्रतिक्रिया देते हुए जिलाधिकारी आयुष प्रसाद ने कहा है कि घटना गंभीर है और इसमें जो भी चूक हुई है उसकी जांच की जाएगी, जिम्मेदारों पर कार्रवाई होगी। इस घटना ने सरकार की गवर्नेंस क्षमताओं पर सवाल खड़े कर दिए हैं और ग्रामीण स्वास्थ्य सेवाओं की पोल खोल दी है। पीड़ित महिला और नवजात फिलहाल सुरक्षित बताए जा रहे हैं, लेकिन ये घटना आने वाले समय में एक बड़ा राजनीतिक मुद्दा बन सकती है। महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या जो सीमा आहे त्या ठिकाणी वैजापूर नावाचं गाव आहे। त्या ठिकाणच्या जवळ असलेले एक पाडेमध्ये अशी एक घटना आणि अशी एक माहिती समोर आलेली आहे। या संदर्भामध्ये मी स्वतः उद्या त्या ठिकाणी भेट देण्यासाठी जाणार आहे आणि दुसरी गोष्ट त्या जो प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्या ठिकाणी रुग्णवाहिका 102ची आणि 108ची रुग्णवाहिका पण त्या क्षेत्रामध्ये मंजूर करून देण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी ड्रायव्हर व इतर सगळे सुविधा उपलब्ध आहे। आपण ज्यावेळेस यासारखा जो प्रस्तुतीच्या पूर्वी आपण युजली याची पूर्व प्लॅनिंग करतो की अगर प्रस्तुती अपेक्षित 3 से 4 दिवस नंतर असेल तर आपण आधी त्याला कुठले एक प्राथमिक त्यांचे जो म्हणजे परिस्थितीनुसार केवढी गंभीर आहे, जेवढी सिरियसनेस आहे, अगर ते हाय रिस्क मदर असेल तर त्याला जो आपले शासकीय महाविद्यालय आहे त्याचे रुग्णालयामध्ये दाखल करतो, या त्याच्यापेक्षा कमी असेल तर प्राथमिक आरोग्य केंद्रावर ग्रामीण रुग्णालयामध्ये आपण त्याला दाखल करतो। याच्याबद्दल कसं गडबड झाला या काय चुका झाली याच्याबद्दल चौकशी करण्याचे आदेश सिव्हिल सर्जन आणि आपले जिल्हा आरोग्य अधिकारीला देण्यात आलेला आहे। त्यास महिलांची आरोग्य परिस्थिती, त्यांच्या मुलांची आरोग्य परिस्थिती कशी आहे, रिपोर्टिंग आहे की ते म्हणजे व्यवस्थित आहे, परंतु ते कुठल्याही प्रकारची अडचणीत नसेल त्याची दक्षता घेण्यासाठी मी स्वतः उद्या सकाळी त्या ठिकाणी भेट देणार आहे। माझ्यासोबत पीडियाट्रिशियन आणि गायनेकोलॉजिस्ट दोन त्या सोबत जाणार आहे आणि आरोग्य विभागाचे इतर अधिकारी जाणार आहे। असा घटना घडण्याची काय म्हणजे असा घटना घडायला नाही पाहिजे होती। ॲम्ब्युलन्स उपलब्ध आहे, रस्ता आहे, म्हणजे डांबरी रस्ता आहे आणि असा काय डोंगराळ भाग पण नाही आहे, परंतु याच्यामध्ये काय प्रमाणात मिसप्लॅनिंग प्रथमदर्शनी दिसून येत आहे। त्याची चौकशीचे आदेश ऑलरेडी दिलेली आहे आणि याच्यावर योग्यता कारवाई करणार आहे आणि भविष्यात असा घटना घडू नये त्याच्यासाठी प्रशासन असेल आपण सगळेजण त्याच्याबद्दल पूर्णतः लक्ष देणार आहे। सर, माता आणि बाळकाची तब्येत कशी आहे? रिपोर्टिंगप्रमाणे माता आणि बालक कुठल्याही प्रकारची अडचणीत नाही आहे, त्याला आरोग्य सुविधा उपलब्ध त्याच्यानंतर झाली, परंतु येताना त्यांना तो म्हणतो प्रस्तुतीची वेळ आली, त्यामुळे रोड म्हणजे एक रस्त्यामध्ये येताना ते रुग्णालयाकडे निघाले होते, परंतु रस्त्यामध्ये येताना असं झालं। परंतु जननी सुरक्षा योजना आणि इतर योजनांतर्गत आपण इन्शुअर करतो की आपल्याकडे रुग्णवाहिका पिकअप और ड्रॉप दोनों सुविधा आपण उपलब्ध करून देतो। घरातून घेऊन जातो तर ते मातेला आणि ते घरापर्यंत माता आणि मुलांना सोडतो, परंतु या केसमध्ये असा एक मिस झालेला दिसतोय। असा होणं नाही पाहिजे होता, याबद्दल अजून गंभीरतापूर्वक आपण लक्ष देतो।